नमस्कार मित्रांनो, आमच्या व्हिडिओमध्ये वापरली जाणारी भाषा ही केवळ संवादाचा भाग आहे. आम्ही कोणत्याही वैयक्तिक भावना दुखवत नाही. व्हिडिओत दिसणारे तंबाखूजनक पदार्थ केवळ चित्रीकरणासाठी आहेत. आम्ही त्यांचे समर्थन करत नाही आणि धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे. तसेच व्हिडिओमधील हाणामारीचे प्रसंग हे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी आहे. कृपया कोणीही त्याचे अनुकरण करू नये. धन्यवाद आणि व्हिडिओ एन्जॉय करा. माय कोणी की नाही करून आणा लागन बाबा. एक तर म्हातारा माणूस घरात आहे, जाऊ दे खीर मिरच करून घेतो. उपाशी ठेवू का बिचारायला मा बुड्याले, जाऊ दे खीर करतो. आई काय करता? खीर बनवली, ये इकडं असा. बाबा या बरं. आई हा मस्त झाली. ये 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 दादा ये ये ये. काऊन मग बाई आवाज दिला का मले? हो बाबा या बसा, खीर खाऊन घ्या. कणिक नाही घरी तर पोया नाही केल्या तर खीरच खाऊन घ्या. सध्याले पोटाले आसरा करून घ्या. या हो हो ते मग बाई लय दिवसानं बनवली. आई आजीला नाही बोलवला? हो ते बी वाटते आहे ना. बरे आई आवाज नाही गेला असं कूलर चालू आहे ना? वाटा ए पोट्या, जास्त आवाज नको करू. आपाजी भेटे तुला माहित आहे ना, तिला आवाज दिला ना ते बी बैरा परत सारखे करते. भूक असन तर येईन आपच घरात ना खाईन. हो हॅशटॅग ऍटिट्यूड क्वीन आहे ते मावल्या वर्गातलं पाचीवानी. का बोलते का नाही. घे जेव घ्या बाबा. भूक लागली अजून राहिलं नाही का, जाऊनच पाहतो. आई राणी व्हिक्टोरिया पाहून आली आपल्याकडे. जाऊ दे, तू आपलं काम कर. दे वाटी आणि बुडील भांडे धुवायला लावतो. झालं असं खाऊ बाबा. झालं दे. आई थोडीशी पाहिजे होती. झालं किरमध्ये डोंगणार बाहेर खेळ जा. हो. जास्त झालं जेवण. का बनवलं? रातचेच होत. कुटके सातडले तिनं. माझ्यासाठी काही आहे का दौडीत? नाही आहे, संपलं पुरं. खाल्लं आम्ही. बोलवलं तर आली नाही. मला काही बोलावलं? हाय ते बोलते तर तू बरं पण घेत ते ठीक आहे, पण आता ते जेवायला बोलत होती ते याच्यात बी तू बरं पण घेशील तर तूच एखाद्या दिवशी भुकी मरशील. आणि पोट्यानं बी तर जोरात आवाज दिला तुले. बैरी मला दिलाच नाही आवाज. ऐकूनच आलो का? काहीच ऐकून आलो मला. पोळ्या गिड्या टाकल्या का माझ्यासाठी? का रॉइटल्या तू नाही एकट्यानं? कणिकच नाहीये. कणिक नाहीये? मग हाताखाली कधी डबे रिकामे नाही राहिले. हे आली अवदसा दहीपासून हनहनी आहे आपल्या घरात. समजत नाही? डबे भरून ठेवा, पाय होऊ देते खाली, बट्टा लागू देते घरात. हनहन्या भकाची. का म्हणलं की हनहने फनफने पिकल्या वानाची गुडगाड. मी तर घरी होती नाही. मी तर मामाईच्या घरी अधिक मासाले गेलती. मग तुले नाही समजत का? ढोबरामध्ये कणिक नाही म्हणून ताणतो दरून म्हणून 4 पाहिल्या. माई वाट पाहत होती. राहिली असती रस्त्यात मेली तर खाल्लाच नसतं का तू ना? मी कायले आलू बाबा? मा हातचा कोणता व्यवहार आहे? तुम्हाला कोणतं पसंत येते मा हातचं? मग मी होती नाही तुला तर काही बनवलंच नसन. असं माहित राहिलं असतं का नाही, महिनाभर आलीच नसती. तुझी तशीच उपाशी मरू दिली असती. किडकोड मरतले. कुठं बाई ते उपाशी राहते? भोसडी, पिझ्झा, मंचुरियन, रसा, तर्री सरस तर हेपले थे. हे गेंडरा आणे लंबे लंबे चांगली खाय. त्या सुनाले आणून मागे. चूप राय तू. अम्मा बाई चांगला चिकन चोपडा खात होती. वैरी महिना कशी दरून आणन ते. चांगला जाय ना लद्दा लद्दा चिकन चोपडा. जा जा आपलं काम कर. जास्त बोलू नको. त्या बापाची कमाई नाही खाल्ली. बिलकुल आवाज नाही काढायचा. कमी बोलायचं. हो घे घे चांगली बेसंगी पणा घेऊन घे पुरी उरावर. कमी बोलली ना मी. तुम्हाला जगू नाही देशील. मला मरा लागून तुमच्यासाठी. काऊन बोलिंग घे मी? एवढी नको बोलू. दे वाटो दे. काऊन मागू मागू खाता आता? खाले नाही भेटत घरी तर भीक मागून खाशीन का आता मोल्ल्यामध्ये? आता ते राहिली का माही बदनामी करायची तुले? भिकारी समजतं का गे मला? भिंगरी लागे. वाटाचं काय भिकारीवानीच दिसतं तू. मा मायता घरी ना सेम त्यासारखी बुडी लाल लुगडं घालून भीक मागाले. द्यावा मावसे दादा हाय का मा देऊन द्या मा. काकू काका हाय का घरी भेटन का काही शिऱ्या भाकरी? अनानास कटोरं दे. आज मागूनच खातो मी. तुमची लाच तुम्हाला खाईन.
मला काय लाच खाईन घे, तू लाच तुले खाईन. तू मागून खाशील ना मायकाची लाच करून निघन. पण घराबाहेर का कटोर घेऊन निघली तर याचा बाद ह्या डाठ्यात पाय ठेवतो नको, नाही तर तुला आडवी मोडून टाकीन त्या दरोज्यात न पार प्लास्टर करून टाकीन दाबून जमिनीत दाट्यात. आगे वाटा दे, पोट्टीच्या घरून कणिक आणतो, भूक लागली. हा बिलकुल तिच्या घरून आणायची नाही. कणिक आणली तर खबरदार नाही. सारे सोंडे लागलेले, जारके लागलेले, अड्या पडलेले दरून आणते ते ना. मा घरी आणता का ते खाले, तूच खातो चिटन खाये. कोरा का करता मला लोक सांगा. ठीक आहे बाबा, मी सांगतो दररोज मला खा लागते तर मला अन्नच आहे, तुमच्यासाठी बी आणीन. तसे बी मा आईच्या घरून आणले मी न गहू, कोणाला देत बी नाही कोणा बादचं खात बी नाही. मा पोटोय बापा मला तर खास लागन का गोटे माती खाणार ह्या घरामध्ये. पण हा अगर ह्या घरामध्ये कोणा माया दळणाले हात लावला का त्याचा बोट्या नाही केला तर मला म्हणजा. कुठे चालली बाई दळण घेऊन? जवळपासच घेऊन जा, ह्याच्या कोल्याच्या चक्कीवर घेऊन जायचे. जास्त जीवाचे हाल नको करू आपले. चकोल्या माजून गेलाय बाबा, जास्त गाण मस्ती आली त्या चक्कीवाल्याले. किलो न दरण घेते एवढं बी मस्तावा नाही. एक दिवस असा किडे पडू मरण तो असा बोट भर. गरीब गुदड्या सराफ घेते, सिटी सराफ. त्याच्यापेक्षा तर डोमाजी तरी चांगला आहे. एक नंबर दळण देते, प्युअर चांगला असं बारीक देते. जास्तही राहील ना पाहिली भर तसं काही म्हणत नाही, हसून देते बिचारा मुटकून. चला बाबा येतो, बुडीचं टेन्शन नाही, बुडी मागून बी खाऊन घेते. मला तर माही सोय लावाच लागन. नेऊन ठेवतो दरण. वाजून दिली इथंच खेळतो मग बाबू टिप रे. मी दळण ठेवून येतो लवकर. हा आई. चक्केरी गाडी भीड आहे, कधी येते तर माहित नाही. बाप जायचं दळणी मागं चुम पाहतो. हाय का दादा घरी? माईक लावली काही ना, कोणीच नाही वाटते घरी. 2 बुवारी बसल्या इथं. नाही हाय मसासूर गेला दळण आणाले दळाले. हो मी मशासून, तू हाड्याचा ढाचा नाही. हो तुम्ही घरी हांड्या ठंड्याकडे चांगल्या दरण आणायचं नाही समजत तुम्हाला आहे ना. सुनाचे चिवण बरोबर समजते मायले किले. आणि तू वंगार भंगार तुले कामधंदे नाही का गे भोसडात सोदे. आणि का पायगी सुधारला का चावला निघली हिंडाले का कापून तोडा लागते आणि बसवा लागते तुला चांगली जाग्यावर. कशा बोलताची बुहाऱ्यासारख्या. एखादं हवन करावं लागते तुमच्या तोंडात, ना चांगल्या बोलत नाही. हवन का मला चांगली बांधणच करायची आहे ह्या घराची. अवदसा दर घरात येते ना. कायले आली? तुमच्या गोष्टीत मी भुलून गेली. मले का नाही पोहे पाहिजे होते आणि शेंगदाणे. बापा पोहे बनवतो का गे? हो पाहुणे येत आहे. कुठचे गे? ते बी तावल्या घरी पाहुणे? हो माय सडले नंदा येत आहे टेलरच्या बहिणी. मार वर्षातून एक वेळा येते, 8-8 15-15 दिवस राहते. लोकांची सोय राहो का नाही राहो मग त्याला घ्या उभी. आणि लेकर तर अशा धुमाकड्या मसवते मन नाकात का सांगू. पायावर चढवून धाब्यावर जाईन, इथं जाईन तिथं जाईन, कौलेंडही सरकून ठेवते. काय झालं तर वर्षातून एकच वेळा येतं ना तावल्यासारख्या. रोजच्या येऊन तर नाही धसत ना. काय गोबरे. मी रोजही येतो तरी मावला कोणता तर असायची तुम्हाला. त्याचे लेकर मी कालच फट्टा टाकला. मावल्या फट्ट्यात झुलते डोंग्यात. नाही फटन तो मावला कोणता तर असायची तुम्हाला. तावल्या तर असं सांगा तावला वासोडा हाकदोडा गरगटा सरच आहे. एवढी बोलतो तरी ऐकत नाही बधीर वानाची. मावली नंद एवढी बोलली असती का नाही डबल दाट्यावर गेली नसती तिच्यावाल्या. मला नाही येत वहिनी तुमचा राग. तुम्ही मनातून चांगले आहे, मला माहित आहे. माझ्यासाठी जीव दुखते तुमचा. मावला जीव नाही देऊ का तावला जीव घेऊशा लागते मला. राग तर तावला असा कटकट येते मला कुत्र्यावानी. पण का करतो तुला मारू नाही शकत. मांग मा पोरगा आहे बिचारा उघडा करून जाईल तुला मारलं म्हणजे. कारण तुला खताब तर करून देईन पण मला पोलीस स्टेशन मध्ये जा लागन ना. आणि एवढे चांगले काही त्याचे रिश्तेदार हाय नाही का त्याला पाहिन. मी पोसून घेईन. आपलंच गाण पोस पहिले मग पोचते लोकांची लेकरं. आपलेच पोस. तोंडाले तोंड देऊ नको रप्पकन मारीन. द्या शेंगदाणे द्या आणि जाऊ द्या. हो देतो. आणूनच राहिला तर एक काम करा. 2 मिरचे, 4-5 भेद्र आणि आलू देऊन द्यायचा 2 आणि सांबाराचा चुरा द्या आणि कढीपत्ता बी. तेल मीठ बी हाय का देऊ?
लक्षातच नाही राहिलं. हे बी देऊन देता दोनक डावले. एक काम कर ना, इथंच पोहे करून घे ना, तू बी खा मला बी दे. अरे हो, पाहुणा बी इथंच घेऊन येतो. अशा बाईनं मा भावाचं घरी पाहून गेलं खा नाही होते, हाय का नाही, घेऊन येतो. अशी कढाई धरून 2-3 का नाही तुले. खबरदार, एक बी पाहुणा ता घरचा मा घरी आला तर पार तुया नंदाईला टकल्या करून पाठवीन म्हणलं. आपल्या घरची अवदसा आपल्याच घरी ठेव. भोकाड सिंगने चहा होई तू निघ लवकर. एकटे इथे सकाळपासून तर पोटात अन्न नाहीये जसं त्याला माहित. आवाज जोरात बोलला, एवढी सुनाच्या धाकात आहे का तू? काय ना नड्ड्यातून आवाज, अशी तर मोठी दखरत. हट बापजी, लवकर निघ म्हणतो का की खवडली हाय ते सकाळपासून 10 वाज करून राहिली. जाता खासी हो ना घरी. देवचं तमाशा पाण्यात ते मजा नाहीये. चाल दडण आणायला जातो, आपला आणाव जवळ कर. का पाहतं, उठणं चालणं, उठणं. आगे उठ, आगे उठणं हो ना. मोले धक्का देतो हो ना. हॉट माहिती नाही दरण कसं दिलं तर माहित नाही, बारीक दिलं का नाही दिलं, का दिलं कसं दिलं. बाप झैचा हो तुमचा खानदानीचा मुर्दा परो लबरीचे पालो हा कोणता होय भाड्या. फायदा करून सोडून दिले माय बापाने एका एकाने तुम्ही धरून आपटीन चांगली दता. आई मीचवर अमाय तू आहे का एवढा मोलला सोडून हा गल्लाई शिंत बुहाटल्या. आई या गौरीने धक्का दिला. तू लहान आहे का की हा पोराबारामध्ये खेळतो, एवढी मोठी फाक झाली हा. हल्यावानी गल्ल्यामध्ये हिंड लद हा. चांगली नाजूक नाजूक पोरगी आहे, खेळबांडुले खेळाव काही खेळत हे नाही. इथं पोट्ट्यात येऊन खेळतं बाल. ऐक बे, याच्या पुढे मा घरी आला पाहिजे ना तुम्हाला. बोल बरे मायच्या झुंझुना मायले नाव सांगतं. चाल चाल चपले मा पोरा सांग तू बी खेळायचं नाही. मोठी आली बोलायला ते. चाल रे दादा उठ होय घरी वाय. तर आपलं काम कर. इथं बिचार घरी वा. साय मुताले जातो. लगवी हिंड निसता होय घरात होय. जा भोकात राहा सारेचे सारे उपाशी. जा रे दादा बाजारातून 2 किलो कणिक घेऊन ये इकत. होय मासनाची बी आलं होतं काही अगर सारं फुटकं मासनाची बी मारून फेकलं. तेव्हा मी ना कोणतं पाप गेलो होतं. काय तर भगवान बघून झाली तुम्ही माहित नाही. अरे बापा, पाणी पिऊन येतो. घरानं अड्डा सोकाटून गेला. काय झालं? काय झालं? जीन आहे जीन. घरात केवढा मोठा जीन आहे. बसला आहे जीन. चल कुठे दाखव बरं. चल पुढे मी नाही होत, मला देव लागते. कुठे आहे लवकर ये. मामा हे वय का टोमॅटोल सांडीन काय बसली इथं. ज्यांना झोपलो होतो इथं आणलं पिसाटणं. हो सडी शोधी काऊन बाई काय झालं? चक्कीवाला सगळं झपकली का? नाही बाबा चक्कीला तिथे गेली दरण आणाले. हे पोट्टा अंगावर आलं मार पाडून दिलं सारं दरण अंगावर आलं भरून गेली. जाऊ दे बाई टेन्शन नको घेऊ तू. आपण बाहेर खाऊन घेऊ. तसं बी आज तेरवी आहे मठामध्ये. चल जो महासंघ राहू दे. चल यवसासाठी रळतं का आता? चल तयारी कर. चल ये. हो बाबा करा तयारी. मी बी झाडू करतो, बाहेर सडा टाकतो आणि मग आंघोळ करून तयारी करतो. हो मार लवकर. बाप साईचे पुठे बी जाय. मी नाही खात तेरवी मरणाचं. मल नाही चालत हाता बोटाचं. चल बाबा पाणी ठेवलं तपारे झाडू मारून घेतो 5 वाजले.
आली बेल माजर, मी बोलतच नाही ना. मन नाही बोलणे भोकणे आहे का दिसत नाही? हो भोकणी आव, ज्या नाही दिसत, ज्या आपल्या घरी जा. पहिले डोकं गरम आहे, अजून करू नको, दिन नाही तर एक झापड. तर 2 मिनिट थांबले असते, काही बिघडलं असतं का 2 मिनिटानं? तर तू थांबून जाते, तुला दिसली होती ना मी. कायचं व्हायचं पार बोला केलं मला. काय झालं तर सड्याच्या बहिणीने अंग तरी धुवून गेलं, तावलं आलं नाही तर महिना महिना अंग नाही धुत. सारा खवट्यान वास मारते एका रंगाचा. काऊन आई काय झालं? तावल्या मायला समजावून दे, जास्त येत पाडून राहिली ते मस्तावल्यासारखी करते. मले पाहून पाणी फेकलं तिनं. एक तर मावल्या घरी पाहुणा येऊन राहिला आज. तावल्यासारखीच्या घरी पाहुणे आले तर खूपच होऊन जाईल गोष्ट. आरूप येताना मावल्या अंगणात येऊन इथं बघता साफ मला करावं लागते. बेवडे. हो पुरा मोहल्ला साफ करायचा ठेका घेतलाय ना त्या. पुरा मोहल्ला तर साफ करता तुम्ही. हो पुरा मोहल्ला साफ करतो मी. का करशील? घे अजून घे. लवली करेल कापून बापाचा रस्ता लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. अशा गती करून राहिलो. हे असं सोंग करा लागून राहिले आणि हे मागच्या लोकांना वाटून राहिले झगडे झाले का झाले. कोण सांगा ना आता तैले काही इथं काय चालू आहे. कोणीच नाही पाहून राहिला, आता कॅमेरा दिसला तर कोण रे बघायला. आणि भेटे गड्या का करा पाहत येईल ना, पण भेटे कॅमेरा कोण खोलला म्हणून असं आहे. एकही नाही तिथं पाय आता. सॉरी दूरच्यासाठी होता. तावल्यासारखी घरी पाहुणे आले तर खूपच. नाही काय झालं तर आले तर हाकलून टाक. तावल्यासारखीच्या घरी पाहुणे आले तर बस. थांब. आवाज घेऊन घे. तावल्यासारखीच्या घरी पाहुणे आले तर खूपच होऊन जाईल गोष्ट. दारू पेताना मावल्या अंगणात येऊन इथं वक्ता साफ मला करावं लागते. बेवडे. मावला जीव नाही दुखत, तू जीव मला तुझ्या जीव घेऊशा लागते मला. मावला जीव नाही दुखत, मला तयाला जीव घेऊसा लागते. मावला जीव नाही दुखत, तावला जीव घेऊसा लागते. मावला जीव नाही दुखत, तावला जीव घेऊसा लागते मला. तिच्या घरून धरून नाही आणायचं. साडे सडले जारके लागलेले गहू दळून आणते ते किटन खाई. हट माय हट. ते इथं वाजली म्हणून या लेकरा पायी गाई ह्या लेकरा पायी मला जोरात बोलता नाही येत. माझे डायलॉग निघत नाही. पाहिजे तरी इथं शूटिंग पाहिले ते पाहून घे तिची शूटिंग. काय बोलू मी? जेवढं नाही बोल त्या घरामध्ये. घरी मुगजोड आहे काकूर बोलणंच बेकार आहे. हे सूट घे. ए देवा काकी देवा काका भेटन का काही अशी म्हणा 1 2 3. पाहूनच भिकारी सारखी. यावेळेस तरी चांगलं दरण दिलं का नाही दिलं तर माहित नाही भोसरी त्यांना. कारण दिसाचं काय त्याच्यात सर्व लोकांनाच मागितलं. काता भोकाडे आता ते चांगलं बोलत होती ना. अशी आहे लेड मारे. हाय का दादा घरी कोण हसून राहिली पाग.